जनसंवाद यूट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार। हा विषय आज आपण जो निवडला आहे की धर्मसत्ता किंवा राज्यसत्ता। आज बघा की पाकिस्तानी हत्यारांनी भारतातील काश्मीरमध्ये जे गेलेले पर्यटक होते त्या 27 लोकांची निर्गुण हत्या केली आणि पूर्ण देश या ठिकाणी शोक व्यक्त करतोय। हे का घडतंय म्हणून याची कारण काय आहे? याची कारण धर्म आणि राजकारण। भारत पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीचे सरकार आली गेली त्यांनी प्रत्येकाने इस्लामिक कट्टरतावाद त्या ठिकाणी जोपासला। परंतु भारतामध्ये महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं, नेहरूंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं आणि आपण या ठिकाणी लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्ष या विचारानं पुढे जाणं या ठिकाणी ठरवलं। गेल्या 75 वर्षात आपली लोकशाही सक्षम झाली आणि त्या माध्यमातून आपण देशामध्ये शेतीविषयक असेल, औद्योगिक असेल, शैक्षणिक असेल, सर्व क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी प्रगती केली। देशात सरकार कुठल्याही पक्षाचा आला असेल, गेला असेल, परंतु विकास हाच ध्यास या माध्यमातून प्रत्येक सरकारने या ठिकाणी काम केलं आणि म्हणून भारत हा आर्थिकदृष्ट्या विकसनशील देश म्हणून जगामध्ये या ठिकाणी गणला जातो। पाकिस्तानची परिस्थिती या उलट आहे। याचं कारण असं आहे की 100 मध्ये 20% लोकांकडेच जमिनी आहेत, मोठमोठे शेतकरी आहेत, मोठमोठे उद्योगपती आहेत। उरलेली 80% जनता ही दारिद्र्य रेषेखाली जीवन आज पाकिस्तानमध्ये जगत आहे। याचं कारण धार्मिक कट्टरतावाद आहे। बघा इतिहासाची पण याला काही आपण बघितलं की जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी या पद्धतीनं म्हणजे आपण बघितलं, युरोप जर बघितलं आपण या ठिकाणी की 5व्या शतकामध्ये रोमन साम्राज्य लयाला गेलं त्या ठिकाणी आणि मग त्या ठिकाणी धार्मिक कट्टरतावादी जे होते त्यांनी त्या ठिकाणी ताबा घेण्याचा प्रयत्न केला, ताबा घेतला आणि त्यांनी या ठिकाणी चर्चमधील पोप सांगेल त्या पद्धतीनं या देशाचा कारभार चालला पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी काम सुरू केलं। आणि मग 11व्या शतकामध्ये आपण बघितलं की या ठिकाणी जे 4थे हेनरी जे होते, हेनरीचं ज्यावेळेस या ठिकाणी त्यांनी देशाचा कारभार स्वीकारला आणि संघर्षही झाला की या ठिकाणी राज्यसत्ता की धर्मसत्ता। परंतु त्यावेळेस धार्मिक जो भाग होता तो फार मोठ्या प्रमाणावर जनमानसात पसरलेला होता आणि युरोपमध्ये जवळपास 11व्या शतकापर्यंत पूर्ण धार्मिकीकरण झालेलं होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी राज्यसत्तेचा जो कोणी प्रमुख असेल त्याला दुय्यम भूमिका या ठिकाणी वटवावी लागत होती। आणि अशा पद्धतीनं मग 11व्या शतकापासून आपण बघितलं 17व्या शतकापर्यंत राज्यसत्ता की धर्मसत्ता हा संघर्ष त्या ठिकाणी होत होता। आणि मग आपण विज्ञान जर स्वीकारलं नाही तर आपली या ठिकाणी प्रगती होणार नाही असा फार मोठा जनसमूह या ठिकाणी धर्मसत्तावाद्यांच्या विरोधात संघर्ष करीत होता। आपण बघितलं की जे शास्त्रज्ञ होऊन गेले असतील, लुई पाश्चर असेल, गॅलिलिओ असेल, यांनी सुद्धा संघर्ष केलेला आहे की गॅलिलिओने सांगितलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि असं सांगितल्यानंतर
त्या ठिकाणी त्यांच्या धर्मद्रोहाचा खटला दाखल केला आणि त्याला धर्मातून बहिष्कृत केलं. शेवटी त्यांचं त्रासातूनच त्या ठिकाणी दुःख निधन झालं. आणि मग 350 वर्षांनी पोपनी त्यांच्यावरचा जो बहिष्कार होता तो मागे घेतला. म्हणजे शेवटी सत्याचा विजय झाला, शेवटी विज्ञानाचा विजय झाला. आणि अशा पद्धतीनं हे सर्व जात असताना 18व्या शतकामध्ये नेपोलियन बोनापार्ट त्या ठिकाणी आला आणि त्यांनी धर्मसत्तावादी जे होते त्या ठिकाणी त्यांचं वर्चस्व त्या ठिकाणी बाजूला केलं आणि राज्यसत्ताक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी कारभार स्वीकारला. आणि मग देशामध्ये वातावरण त्या ठिकाणी पूर्ण युरोपभर पूर्ण वातावरण बदललं. पूर्ण त्या ठिकाणी धर्मसत्ता मागे पडली आणि राज्यसत्ता त्या ठिकाणी लोक हाती घेतली. आणि त्या माध्यमातून आज आपण बघतोय की युरोपमधली जी प्रगती आपल्याला बघायला मिळते, युरोप आज आपण म्हणतोय की आपल्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे, बरोबर आहे. परंतु त्यांनी त्यावेळेस धर्म की राज्यसत्ताचा जो संघर्ष झाला त्या संघर्ष त्यांनी फार तीव्रपणे केला आणि शेवटी राज्यसत्तेचा विजय झाला, शेवटी विज्ञान युगाचा विजय झाला. आणि यामुळे आज आपल्याला जगामध्ये युरोप अत्यंत प्रगत देश आपण जे म्हणतोय की त्याची कारणं पाठीमागची कारणं आहे. आज आपण बघलो आपल्या देशामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण धर्मनिरपेक्षवादी, सर्वधर्म समभाव, सगळ्यांना बरोबर घेऊन प्रगती करणं हे विचार आपण स्वीकारले आणि आज आपण इथपर्यंत या ठिकाणी आलेलो आहे. आपण या ठिकाणी मुस्लिम धर्मवादी जे आहे पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीनं किंवा शेजारच्या राज्य आहे बांगलादेश असेल, या देशामध्ये ज्या पद्धतीनं या ठिकाणी सरकारं चालवली जातात, राजकारण केलं जातं, ते देश आजही आर्थिकदृष्ट्या एकदम कुमकुवत आहे. आणि ज्या देशाने ज्या समाजाने विज्ञान स्वीकारलं त्या देशाने त्या ठिकाणी आपण प्रगती केली. आज आपल्याला आपण बघतोय की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे आणि त्यांच्यासमोर या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या डोक्यावर RSSचा हात आहे या ठिकाणी. आणि मग आम्ही सांगूच त्या माणसालाच या ठिकाणी काही पद जर मिळायचं असेल तर आम्ही सांगितल्याशिवाय त्याला द्यायचं नाही, आम्ही सांगूच तो ऑल इंडियाचा अध्यक्ष होईल. अशा पद्धतीनं गेल्या आपण बघतोय 1.5-2 महिन्यापासून हा संघर्ष RSS आणि भाजपमध्ये त्या ठिकाणी चालू आहे आणि तो संघर्ष तीव्र होताना या ठिकाणी दिसतोय. परंतु एक निश्चित आहे की ज्याला आपल्याला धार्मिक संघटना ज्यांना माध्यमातून त्यांना काम करायचं आहे त्यांनी राज्यसत्तेस हस्तक्षेप करू नये. जगाच्या पाठीवर ज्या ज्या देशांनी धर्माच्या आधारावर राजकारण केलं ते देश अजूनही मागे आहे. निश्चितपणे की 1917 मध्ये रशियन राज्यक्रांती त्यावेळेस झाली आणि लेनिननी त्या ठिकाणी देशाचं नेतृत्व स्वीकारलं आणि त्यांनी जाहीर केलं की प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा अधिकार आहे, धर्माप्रमाणे पूजा अर्चा करण्याचा अधिकार आहे, आम्ही कोणाचाही अधिकार या ठिकाणी नाकारत नाही. अशा प्रकारचं जाहीरनामा त्यांनी लोकांमध्ये प्रसारित केला. आणि अशा पद्धतीने आपण बघितलं की आज रशिया कुठे गेलेले आज, चीन असेल आपल्या शेजारी, की बघा की कट्टरतावादी देश, धार्मिक आधार घेऊन राजकारण करणारे लोक किंवा विज्ञान आणि बाकी सगळ्या तंत्रज्ञान घेऊन बरोबर काम करणारे लोक, आपल्याला मोठा फरक या ठिकाणी दिसतोय. ज्यांनी तंत्रज्ञान स्वीकारलं, ज्यांनी विज्ञान स्वीकारलं त्या देशांनी प्रचंड प्रगती या ठिकाणी आपल्याला केली. आणि जे लोक धर्माच्या आधारावर राजकारण करतायत त्यांची अधोगती या ठिकाणी झाली. आणि म्हणून आपल्या या ठिकाणी पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी आपल्या देशामध्ये येऊन आपल्या नागरिकांची जी हत्या केली ती अत्यंत दुर्दैवी आहे. निश्चितपणे
तरी पण आपण बघितला त्या ठिकाणी धर्म कोणता हे विचारून त्यांना त्या ठिकाणी हत्या केली. परंतु ज्या ठिकाणी हत्या झाली त्या काश्मीरमध्ये मुस्लिम नेत्यांनी, मुस्लिम कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन या हत्येचा निषेध केला, मोठ्या प्रमाणावर निषेध केला. देशामध्ये सुद्धा अनेक शहरामध्ये मुस्लिमच्या नागरिकांच्या वतीने त्या ठिकाणी सद्भावना यात्रा निघाल्या आणि सांगितलं की आम्ही पाकिस्तानच्या या ठिकाणी निषेध करतोय. ज्या ठिकाणी जी हत्या केली गेली नागरिकांची ती दुर्दैवी आहे, आम्हाला ती मान्य नाही. अशा पद्धतीनं आज देशामध्ये आपण बघितलंय. एवढी घटना घडूनही हे जे वातावरण, सलोख्याचं वातावरण आपल्या देशामध्ये टिकू नये, ही आपल्या देशाला फार मोठी देणगी आहे. याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, जे संविधान आपण स्वीकारलं, त्या माध्यमातून आपला देश आज जो कार्यरत आहे, जो प्रगतीपथावर आहे, तो केवळ सर्व धर्मसमभाव, धर्मनिरपेक्ष समाजवाद या माध्यमातूनच आपण पुढे गेलो तर आपली प्रगती होऊ शकते. हे आजच्या परिस्थितीत आपल्याला या ठिकाणी दिसतंय. तेव्हा परत आपण या ठिकाणी सर्व एक संघ राहूया, सगळे जातीपाती धर्म एक संघ राहूया आणि देशाची प्रगती करूया. धन्यवाद.